बँकॉकच्या दिशेने गेलेला तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात सुखरूप परतला। विमानतळ परिसरातून अपहरण केल्याचा होता दावा। मित्रांसोबत बाहेर गेल्याची सावंतांची स्पष्टोक्ती। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावरही चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याने बैठक रखडली होती। सर्व आमदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार। लाडका भाऊ आनंदाचा शिधासारखा योजना करताना महायुतीचं सरकार होतं, मग शिंदेंनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेंनी आवाज उठवावा, संजय राऊतांचा निशाणा। ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची आज एसीबी चौकशी। मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। परळी हायजॅक होतोय। पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राख, वाळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम, आमदार सुरेश धसांचा टोला। आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात। केंद्रावर कलम 144 लागू। गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी ब्लॉक सुरू। रोहा अप आणि डाऊन मार्गावर 3:45 पर्यंत ब्लॉक असणार। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम, गाड्या उशिराने धावणार।